34 वरती दिलेला आहे तो आपण सोडवून घेऊया. या ठिकाणी काही करेक्शन आहेत त्या पहिल्यांदा लक्षात घ्या. जो रेशो दिलेला आहे तो चुकलेला आहे. बघूया. मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स इन पार्टनरशिप फर्म, आपल्याला फर्मचं नाव सांगितलेलं आहे. जेव्हा प्रॉब्लेम मध्ये फर्मचं नाव सांगितलं असेल तेव्हा आपण फर्मचं नाव लिहिणार आहात, म्हणजे पार्टनरचं नाव लिहू नका. कधी लिहायचं पार्टनरचं नाव? पार्टनरचं नाव सांगितलं नाही. जसं की आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं बघा, फॉलोइंग द ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर पियुष, आहे का नाही? तर असं जर सांगितलं असेल तर पार्टनरचं नाव द्या, आणि मेसर्स आणि फर्मचं नाव सांगितलं असेल तर फर्मचं नाव द्या. प्रॉब्लेम मध्ये ते दिलेलं नाही, म्हणजे सोल्युशन मध्ये सांगितलं नाही इन द बुक्स ऑफ मन. ती लाईनच त्यांनी ड्रॉप केलेली आहे, म्हणजे तुम्हाला ते समजू शकेल. ओके. आणि त्यानंतर रेशो दिलेला आहे तुम्हाला 3:2. तो रेशो कॅन्सल करा, कारण का प्रॉब्लेम 3:2 मध्ये दिलेला आहे. पण जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन बघता 35,500 म्हणजे जो काही प्रॉफिट आहे तो एकास एक इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी 3:2 ऐवजी 1:1 असं लिहा. आणि त्यानंतर जेव्हा हे नेट प्रॉफिट ट्रान्सफर करतात त्या ठिकाणी सुद्धा करंट अकाउंटला इथे एक मिस्टेक आहे, म्हणजे एकूण 3 मिस्टेक आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. ठीक आहे, आपण बघूया प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. एकूण ऍडजस्टमेंट किती आहेत बघा, एकूण 6 ऍडजस्टमेंट आहेत. पहिली, दुसरी आणि तिसरी ऍडजस्टमेंट हे इंडिपेंडेंट आहेत, म्हणजे कोणत्याही बॅलन्स मध्ये आपल्याला ऍड करायचं नाही किंवा लेस करायचं नाही, डायरेक्ट सेपरेट दाखवणार आहोत. आणि चौथी, पाचवी, सहावी, चौथी ऍडजस्टमेंट कशावरती आहे? प्लांट अँड मशिनरी वरती आहे. इथं प्लांट अँड मशिनरी टिक मार्क करून घ्या. त्यानंतर पाचवी ऍडजस्टमेंट आहे ती बॅड डेटशी संबंधित आहे, तुम्ही बॅड डेटला टिक मार्क करून घ्या. आणि 6वी ऍडजस्टमेंट इन्शुरन्सची आहे, तर इन्शुरन्सला टिक मार्क करा. म्हणजे आजच्या प्रॉब्लेम मध्ये बॅड डेट म्हटल्यानंतर डेटर्स पण आले, म्हणजे डेटर्स, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, नंतर इन्शुरन्स, नंतर बॅड डेट्स, नंतर गव्हर्नमेंट बॉन्ड. कारण गव्हर्नमेंट बॉन्ड का घ्यायचं तर ती सायलेंट ऍडजस्टमेंट आहे. तर एकूण अशा 6 अधिक 7, 6 ट्रायल बॅलन्सच्या खालच्या ऍडजस्टमेंट आणि 1 सायलेंट, अशा एकूण 7 ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायची. तर आपण सुरुवात करूया. आपल्याला पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, तर ओपनिंग स्टॉक आपण कुठे घेतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे तुमची? 36,000 रुपये. आउटरलाच घ्या. नंतर कॅपिटल अकाउंट. आजचा जो प्रॉब्लेम आहे तो फिक्स्ड कॅपिटल मेथडचा आहे, त्यामुळे कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स आहे ते इथंच घेणं आवश्यक आहे. आणि डायरेक्ट आउटरला घ्या. राम आणि कृष्णा एकूण किती? 1,60,000 आणि 80,000. इनरला काय घेत आहे? कारण आपल्याला काउंटिंग करायचं आहे. आउटरला पण घेऊ शकलो असतो, काही अडचण नाहीये. पुढे करंट अकाउंट. करंट अकाउंटचं बॅलन्स एका पार्टनरचं क्रेडिट दिलेलं आहे आणि दुसऱ्या पार्टनरचं डेबिट दिलेलं असेल. तर बघा, बँकेमध्ये आपण करंट अकाउंट ओपन करतो आणि जेव्हा बँकेमध्ये आपले पैसे शिल्लक राहतात त्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो. हा आपला फेवरेबल बॅलन्स आहे, म्हणजे रामचं बॅलन्स अकाउंट मध्ये आहे, तर कृष्णाने काय केलेले? जास्त पैसे बँकेमधून काढलेले आहेत, म्हणजे तो ओव्हरड्राफ्ट आहे. आणि तो कृष्णाचा बॅलन्स किती आहे? तुम्ही 4,000 रुपये. हे एक म्हणतो आपण अनफेवरेबल बॅलन्स. तर एखादा बॅलन्स समजा क्रेडिटला येत असेल तर डेबिटला येणार नाही. एक मिनिट, हा राम क्रेडिट आहे तर इथं काय केले मी? डॅश केले. आणि कृष्णा डेबिट आहे तर इथं काय केले मी? डॅश केलेलं आहे. म्हणजे एकतर करंट अकाउंटचं बॅलन्स डेबिटला असणार किंवा क्रेडिटला असणार, डेबिटला आणि क्रेडिटला असं राहू शकत नाही. त्यानंतर परचेसेस. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये परचेसेस दिलेला आहे. आज आपण परचेसेस आउटरला घेणार आहोत. का? तर परचेसवर परचेस रिटर्न आहे का प्रॉब्लेम मध्ये बघून घ्या. नाहीये. नसेल तर मग आपण आउटरला घेणार आहोत. तर लक्षात कसं घ्यायचं? परचेस डेबिटला असतो, परचेस रिटर्न क्रेडिटला असतं, दिलेलं नाहीये. त्याचप्रमाणे सेल्स दिलेला आहे, पण सेल्स रिटर्न दिलेला आहे का? नाही. सेल्सची अमाऊंट 2,08,000 आहे, आउटरला घेतली. तर लक्षात कसं यायचं? आम्ही प्रॉब्लेम पूर्ण तुम्ही म्हणता स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा. पूर्ण प्रॉब्लेम वाचून काढायचा. परचेस आणि सेल्सची अमाऊंट घेताना रिटर्न आहेत का बघायचं, असेल तर त्याला डॉट करायचं. मी जसं टिक मार्क केले तसं करा. काही मुलं खूप मोठा असं स्टार करतात किंवा असं एकदम करेक्ट रिमार्क मारतात, असं नका करू, कारण ते चांगलं दिसत नाही, पुस्तक घाण दिसतं. पण आपल्याला हे करणं आवश्यक आहे. मी सुद्धा बघा पुस्तकावर खूप काही लिहिलेलं आहे. का लिहिलेलं आहे याचं रिझन असं आहे की मी फोटो व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या पोस्टिंग जर लक्षात आल्या तर तुम्ही प्रॉब्लेम सहजपणे सॉल्व्ह करू शकता. तर बघा, पुढे आपण बघणार आहोत परचेस झाला, सेल्स झाला, सन्ड्री डेटर्स. डेटर्सचं बॅलन्स डेबिट असणार आहे, बिकॉज वी हॅव टू रिसीव्ह मनी फ्रॉम अवर कस्टमर.
जर येणे असेल तर डेबिटला 1,73,500, इथं घ्या 1,73,500. आणि सन्ड्री क्रेडिटर्स, क्रेडिटर्स मीन्स क्रेडिट साइडला येणार आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आणि सन्ड्री क्रेडिटर्सची रक्कम किती आहे तुमची 41,800. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, बिलाचे पैसे येणे असतात तेव्हा आपण असेटला दाखवतो. बिल्स रिसिवेबल, दिस इज अवर सेक्युअर्ड असेट्स, करंट असेट 47,000, पुढे दाखवा आउटरला. त्याच्यानंतर बिल्स पेएबल 21,000, इथंच दाखवा. लक्षात ठेवणं सोपं आहे बघा, पेएबल मीन्स लायबिलिटी, लायबिलिटी आपण कुठे दाखवतो क्रेडिटला 21,000 रुपये. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड इज कॉल्ड क्रेडिट साइड. आपण क्रेडिट डेबिट लिहित नाही कारण ते स्टेटमेंट आहे, अकाउंट नाहीये. त्याच्यानंतर कमिशन डेबिटला दिलेलं आहे बघा. प्रॉब्लेम मध्ये सुद्धा कमिशन आहे, काही मुलं चुका करतात. काय चुका करतात सर, मध्ये कमिशनवर ऍडजस्टमेंट आहे. कमिशन दोन प्रकारचे असतात. हा जो कमिशन आहे काही सांगितलं नाही, मीन्स वी हॅड बीन पेड कमिशन टू समवन, आपण कोणाला तरी कमिशन दिले, दॅट कमिशन इज नॉट रिलेटेड टू पार्टनर. इथला जो कमिशन आहे ना ऍडजस्टमेंट नंबर 2 मधला, तो पार्टनर्स कमिशन आहे. हा कमिशन बिझनेसचा कमिशन आहे, तो पार्टनरचा कमिशन आहे. त्यामुळे ह्या कमिशनचा आणि त्या कमिशनचा काही संबंध नाहीये. नंतर वेजेस, हा आपण कुठे घेणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेणार आहात. वेजेसची रक्कम किती आहे, एकूण 2,800. त्याच्यानंतर वेजेस, एक मिनिट, 2,800 नाहीये, 1,760, 1,760. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय सॅलरीज 3,000. सॅलरीज किती 3,000. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर प्रॉब्लेम मध्ये सुद्धा सॅलरी दिलेली आहे, म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा सॅलरी दिलेली आहे. हा सॅलरी तो सॅलरी वेगळा आहे. हा सॅलरी आपण आपल्या एम्प्लॉयला देतोय आणि ऍडजस्टमेंट मधली जी सॅलरी आहे ती पार्टनरची सॅलरी आहे. त्यामुळे हा बिझनेसचा खर्च आपण बिझनेसच्या डेबिटला दाखवणार, बिझनेस अकाउंटच्या. तर किती तुमचे 3,000 रुपये. त्यानंतर फर्निचर 25,000 रुपये. फर्निचरवर ऍडजस्टमेंट आहे का, नाही. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी 63,000. पुढे दाखवा, इनरला दाखवा. त्यानंतर आरडीडी बघा. आता प्रॉब्लेम मध्ये तुम्ही आरडीडी आणि बॅड डेट घेत असताना खूप काळजीपूर्वक घेणं आवश्यक आहे. प्रॉब्लेम मध्ये आरडीडी पण दिले, बॅड डेट पण दिले. हे कोणते झाले तुमचे ओल्ड. आणि ट्रायल बॅलन्स मध्ये जी काही आरडीडी दिली असते ती ओल्ड असते आणि ती नेहमी मायनस करायची. कोणत्या, न्यू बॅड डेट असतील, ओल्ड बॅड डेट असतील, न्यू आरडीडी असतील, ह्या तिघांमधून ते लेस करायचं असतं. आणि हे तिघापैकी कोणीच नसेल, काहीच बॅलन्स नसेल तर आरडीडी आपण क्रेडिटला घेतलं असतं. तर प्रॉब्लेम मध्ये बॅड डेट पण आहे म्हणजे ओल्ड बॅड डेट झाला. प्रॉब्लेम मध्ये म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेट आहे त्याला आपण न्यू बॅड डेट असं म्हणतो. म्हणजे 2 बॅड डेट आहे आणि 1 आरडीडी. ही आरडीडी आपण मायनस करतो. म्हणजे 2 बॅड डेट साठी आपण जागा किती लागणार हे अगोदर ठरवून घेऊ. इथं घ्या बॅड डेट्स, बुडीत कर्ज, हे ओल्ड झाला. आता आणखीन एक येणार आहे तो म्हणजे कुठला तुमचा आरडीडी. आरडीडी नाही, बॅड डेट्स, सॉरी, हे बॅड डेट्स. आणि त्यानंतर काय करायचं, हा बॅड डेट्स कुठला ऍडजस्टमेंट मधला न्यू, हे प्लस करणार आणि जे काही बॅलन्स येईल त्या बॅलन्स मधून आपण आरडीडी लेस करणार. कोणता आरडीडी लेस करणार आपण, न्यू. ओके. आता सॉरी ओल्ड ट्रायल बॅलन्स मध्ये जी असते ती ओल्ड. तर आता ओल्ड आरडीडी जी आपल्याला दिलेली आहे ती किती आहे, 1,000 रुपये. बरं, हे आताच का लिहिणं आवश्यक आहे कारण आपल्याला एक्झॅक्टली किती लाईन सोडायच्या हे लक्षात घेण्यासाठी आपण ते करत असतो. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट 10,500. इथे घ्या इन्व्हेस्टमेंट 10,500. त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट आहे का, नाहीये, आउटरला घ्या. त्याच्यानंतर लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन. माय डिअर फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला लोन्स आणि ऍडव्हान्सेस दिलेलं असेल, जर बॅलन्स डेबिटचा असेल तर असेटला आणि क्रेडिटचा असेल तर लायबिलिटीला. लोन्स आणि ऍडव्हान्सेस गिवन म्हणजे आपण लोन कोणाला तरी दिलेला आहे. वी वोज मनी फ्रॉम दॅट पर्सन, आपल्याला पैसे येणे आहेत मग इथे घ्यायचं. आणि लोन टेकन राहिलं असतं तर आपण कुठे घेतलं असतं, लायबिलिटी साईडला. तर इथं किती आहे तुमचे 35,240.
ओके. त्याच्यानंतर इन्शुरन्स 2500 आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेऊ. लाईटचं रिफ्लेक्शन होत असल्यामुळे कदाचित एखाद्या वेळेस होऊ शकतं प्लस मायनस, त्यामुळे लक्षात घ्या. 2500. बॅड डेट्स 500 आपण इथं घेऊया. हे बॅड डेट्स ओल्ड आहे ते इथं 500 रुपये घेऊया. आणि त्यानंतर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता आपल्याला घ्यायचंय गव्हर्नमेंट बॉन्ड. हे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड आपण गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्यावरती आपल्याला प्रत्येक वर्षाला 15,000 रुपये रिटर्न मिळणार आहे. तर आपण सर्व पोस्टिंग केलेली आहे. ट्रायल बॅलन्सचे बॅलन्स जर तुम्ही काउंट केला तर 15 येतात आणि क्रेडिट बॅलन्स जर बॅलन्स काउंट केले तर ते किती 7 येतात. म्हणजे 15 प्लस 7 22 बॅलन्स असेल. आपण चेक करूया 22 बॅलन्स आहेत का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आपले 22 बॅलन्सेस आहेत. फक्त एक सायलेंट ऍडजस्टमेंट आहे ती आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करून घेऊया. तर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड आहे. आपण कधीही इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असताना इंटरेस्टचा एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे कुठला PRN. आता PRN म्हणजे काय, प्रिन्सिपल. मुद्दल किती तुमची 15,000 आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट 12%. जर आपण पूर्ण वर्षाचं काढायचं झालं तर आपण 12% काढलं असतं, परंतु आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त 3 महिन्याचं काढायचंय. का तर डेट दिलेली आहे 1 जानेवारी. परचेस ऑन 1 जानेवारी म्हणजे आपण 1 तारखेला ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. गव्हर्नमेंट बॉन्डची परचेस केलेला आहे म्हणजे त्या दिवसापासून आपल्याला व्याज भेटणार. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एकूण 3 महिने म्हणजे 3 × 12. तर हे 2 शून्य कॅन्सल करा, हे 2 शून्य कॅन्सल करा, हे 12 कॅन्सल करा, हे 12 कॅन्सल करा आणि त्यानंतर 3 0 0 3 मूल्य 5 3 5 15 5 5 1 3 1 3 3 1 4 450 रुपये आपल्याला व्याज मिळणार आहे. याला म्हणायचं इंटरेस्ट रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट असं लिहिलं तरी चालेल. किती रुपये, हे 450 रुपये. आता तुम्ही बाहेर घेऊ शकता 15,450. हे पण बॅलन्स तुम्हाला बाहेर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर हे 2,40,000. का आता का घ्यायचं म्हणतो मी, कारण का आता एकदा काउंटिंग झाल्यानंतर तुम्ही बॅलन्सेस आउटरला घेऊ शकता, पण विदाउट काउंटिंग डोंट टेक बॅलन्स इन आउटर कॉलम. आपल्याला आउटर कॉलम मध्ये ते बॅलन्स घ्यायचं नाही. त्यानंतर आपण बघूया ऍडजस्टमेंट मध्ये येऊया. ओके सॉरी, इथं घेतलं एक परिणाम. आणि जेव्हा असेट इन्क्रीज होतात, वेन आवर असेट्स आर गोइंग टू इन्क्रीज दॅट टाइम आवर इन्कम ऑल्सो इन्क्रीज. डेबिट इन्क्रीज, क्रेडिट इन्क्रीज, है का नाही. तर हे हा रूल आहे. म्हणून तुम्ही घ्या काय घ्या, इंटरेस्ट रिसिवेबल. जर तिथं आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हटलं असतं तिथं पण आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हटलं असतं, नो प्रॉब्लेम. तर बघा, एक परिणाम क्रेडिटला झाला, दुसरा परिणाम डेबिटला झाला. आता आपण ऍडजस्टमेंट नंबर 1 बघूया. क्लोजिंग स्टॉक ही रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे, त्यामध्ये नवीन काही नाहीये. तर मग आपण काय करून घ्या इथं, बाय क्लोजिंग स्टॉक. आता काही वेळेस काय म्हणतात, क्लोजिंग इन्व्हेंटरी. नवीन शब्द आला की मुलं घाबरून जातात. इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉकच. तर एकूण स्टॉक किती आहे तुमचा, 38,000, 38,000. तर हे इथं घ्या क्लोजिंग स्टॉक. काय वेळेस इथं लिहित असताना स्टॉक इन हँड असं पण लिहितात काही जण. क्लोजिंग स्टॉक 38,000, 38,000. ओके. त्याच्यानंतर राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ रुपीज. बघा इथं सुद्धा ते झालं. काय आपलं एक परिणाम क्रेडिटला आणि एक परिणाम डेबिटला. ओके. आता आपण बघूया ऍडजस्टमेंट नंबर 2. राम इज अलाउड सॅलरी ऑफ ₹6,000. बघा आता राम हा कदाचित काय ऍक्टिव्ह पार्टनर असेल आणि तो ऑफिसला रेग्युलर येत असेल, त्यामुळे बिझनेसने डिसाईड केले, पार्टनरशिप डीड तयार करताना काय ठरवलं असेल की राम हा ऍक्टिव्ह पार्टनर असल्यामुळे त्याला आपण पर मंथ सॅलरी द्यायची किंवा पर इयर काय सॅलरी द्यायची. तर त्याची एकूण सॅलरी ठरवली 6,000 रुपये. ठीक आहे. तर सॅलरी आपण इन्शुरन्सवर ऍडजस्टमेंट आहे का प्रॉब्लेम मध्ये आहे, तर इन्शुरन्सचं बॅलन्स आपण इनरला घेऊ. आणि त्यानंतर आपण इथं लिहूया कोणाची सॅलरी आहे, ही सॅलरी आहे तुमची रामची. इथं लिहा सॅलरी टू राम किंवा राम सॅलरी. ही सॅलरी आणि ही सॅलरी वेगळी आहे बघा. ही एम्प्लॉईची सॅलरी, ही पार्टनरची सॅलरी. तर पार्टनरची सॅलरी जेव्हा आपण पार्टनरला आपण सॅलरी देतो, दॅट टाइम दॅट इज एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस अँड दॅट इज इन्कम ऑफ पार्टनर. हा
खर्च आहे कोणाचा, बिझनेसचा. बिकॉज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ॲज पर द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. दिस इज एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस, बट दिस इज इन्कम ऑफ पार्टनर. सो हियर बिझनेस हॅज टू पेड मनी टू पार्टनर. सो दिस इज एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस अँड दॅट इज इन्कम ऑफ द पार्टनर. सो वी हॅव टू गिव्ह सॅलरी. आपल्याला सॅलरी द्यायची. कुणाला द्यायची? इथं रामला. किती द्यायची? 6,000. इथं काय दिलंय का आपण? नाही. त्यानंतर कृष्णा इज अलाउड कमिशन. कृष्णा कदाचित मार्केटिंगचं काम करत असेल, सेल्सचं काम करत असेल आणि त्याला आपण कमिशन देतोय 3% ऑन नेट सेल्स. आता इथं सेल्स दिलेलं आहे आणि सेल्स रिटर्न आहे का? नाही. जर तुम्हाला सेल्स दिलं असतं आणि सेल्स रिटर्न दिलं असतं तर आपण मायनस करून जी आउटरला अमाऊंट येईल त्यावरती आपण काय केलं असतं, नेट सेल्स वरती आपण काय केलं असतं, कमिशन काढलं असतं. तर हे जे इनरला जर दिलं असतं त्याला ग्रॉस सेल्स म्हटलं असते आणि बाहेर असतो तो नेट सेल. आजच्या प्रॉब्लेम मध्ये नेट सेल्स आणि ग्रॉस सेल्स एकच आहे. त्यामुळे आपण काय करूया, यावरती कॅल्क्युलेशन करूया. 2,08,000 वरती एकूण किती टक्के काढायचे आपल्याला? 3% काढायचे. मग 3% काढत असताना काय करूया, हे 0 बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. नंतर मग इथं काय 3 0 0 आहे तसं घ्या. नंतर 3 8 24, 24 ला 4 हातच्याले किती? 2. 3 0 0 0 आणि 2 आहे तसे आणि हे 3 2 6. तर 6,240 हा काय खर्च आहे. इथं सुद्धा दिस इज एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस. सो हिअर वी हॅव टू शो बाय नेम कमिशन टू कृष्णा. आता पुस्तकामध्ये काही वेगळं दिलं असेल तर तसं लिहिलं तर चालेल का? चालेल. 6,240 पुस्तकामध्ये काय दिले? हा, कमिशन टू कृष्णा आणि राम सॅलरी. सॅलरी टू राम किंवा राम सॅलरी एकच. ठीक आहे. तर बघा, कमिशन टू कृष्णा दिस इज एक्सपेन्सेस. एक परिणाम जर डेबिटला होत असेल तर सेकंड इफेक्ट वी हॅव टू शो ऑन क्रेडिट साइड बाय नेम हिअर कमिशन. आता कमिशन कोणाला देतोय आपण? कृष्णाला. रामला देतोय का? नाही. डॅश करा. एकूण किती? 6,240. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ऍट 5% पर एनम. जेव्हा केव्हा प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दिला असेल तर सेपरेट अकाउंट करणं कधीही चांगली गोष्ट आहे. आता आपण काय करूया, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा, कॅपिटल किती आहे? 1,60,000. ओके. तर आता आपण काय करायचंय बघा, हे मी या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. बरं, इथे करतो बघा. हे रामचं किती आहे बॅलन्स? 1,60,000 आणि त्यावरती आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचं. तर बघा, 0 घ्या. कॅन्सल. आता इथं काय, हे 2 0 नंतर 5 30, 30 ला 0 हातच्याले 3, 5 1 5, 5 आणि 3 किती? 8. साधं सिंपल लॉजिक आहे. 1,60,000वर 10% काढलं असतं 16,000. 16,000च्या अर्धे किती? 8,000. आता इथं कृष्णाचं पण तेच आहे. 80,000 10% काढलं असतं 8,000 आणि 5% काढलं असतं 4,000. तरी जर तुम्हाला काढून बघायचं असं काढून बघा. 80,000वर हे 5% आणि इथं किती? 5 8 40 म्हणजे किती? 4,000 रुपये. तर आपल्याला काय करायचंय, दिस इज इन्कम ऑफ पार्टनर. हे इन्कम आहे कोणाचं? पार्टनरचं. काय म्हणू आपण या ठिकाणी? या ठिकाणी पार्टनर सॅलरी म्हणा. ओके. हे काय तुमची पार्टनर, सॉरी काय म्हणता येईल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणा. आपण इंटरेस्ट देत आहोत. आपण म्हणजे कोण? बिझनेस गिव्स इंटरेस्ट टू पार्टनर. सो दिस इज इन्कम ऑफ पार्टनर. जेव्हा केव्हा ही साईड तुमची प्लस होते मीन्स दॅट इज इन्कम ऑफ पार्टनर आणि जेव्हा जेव्हा तुमची ही साईड डेबिट होते तेव्हा दॅट इज एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस. हा बिझनेसचा खर्च आहे. तर इंटरेस्ट इथं लिहा 8,000 रुपये आणि इथे किती लिहा तुम्ही? 4,000 रुपये आणि इथं लिहा काय? लिहा टू पार्टनर्स काय इंटरेस्ट किंवा असं लिहू आपण. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणून हेडिंग देऊया आणि पार्टनरचे नाव लिहू खाली आणि इथं लिहा राम आणि इथं लिहा कृष्णा. रामला किती दिलं? 8,000 रुपये आणि कृष्णाला किती दिलं? 4,000 रुपये. हे किती रुपये? 12,000 रुपये. ओके. आता त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट आहे प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. इथं प्लांट अँड मशिनरी दिले किती? 63,000 आहे. या 63,000वरती आपल्याला 5% काढायचे. हे 5% काढत असताना काय करायचं, तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 5 0 0 5 3 15 ला 5 हातच्या 1 5 30 30 आणि 1 31.
तर आपल्याला हे 3150 काय करायचंय, वजा करायचंय कशामधून, या प्लांट अँड मशिनरी मधून, डेप्रिशिएशन ऍट द रेट ऑफ 5%. तर वजा करा. वजा करत असताना बघा हे 0, 10 मधून 5 गेले 5, राहिले इथं 9, 9 मधून 1 गेला 8, नंतर इथं राहिले 3, 3 मधून 3 गेले 0 आणि हे 60,850. तर आपल्याला हे 3150 आहे ते कुठे दाखवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. का म्हणून दाखवायचं आहे, डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3150. आता मला एक सांगा काय की आपण डेप्रिशिएशन दाखवतोय एकाच असेटवर, मग डायरेक्ट आउटरला घेतलं चालेल का, हो चालेल. इनरला घ्या नंतर आउटरला घ्या, गरज नाही. एकापेक्षा जास्त असेल तर इनरला घेऊन आउटरला घेतो आपण. नेक्स्ट पुढे बघा, ₹3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. आता तुम्हाला माहित आहे बॅड डेटची डेफिनेशन. बॅड डेट मीन्स काय, वेन अमाउंट इज गोइंग टू बी इरिकव्हरेबल. इरिकव्हरेबल डेट फ्रॉम कस्टमर दॅट इज कॉल्ड बॅड डेट. म्हणजे आपले पैसे वस्तू झाले नाहीत, म्हणजे बुडाले. बुडाले म्हणजे काय, लॉस झाला, तर तो बॅड डेट झाला. पण जो बॅड डेट्स आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, न्यू असं म्हणतो. तर न्यू बॅड डेट्स दिले का तुम्हाला, दिलेलं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. तर मग आपण फक्त मायनस करणार आहात. तर इथं काय करा, हे 0 0 ते 5 0 7 1. तर हे 3000 रुपये आपण इथे बॅड डेट साठी जागा सोडलेली आहे. 3000 रुपये इथं घ्या. आता आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. ओल्ड बॅड डेट टीबी मध्ये होता, ट्रायल बॅलन्स मध्ये. न्यू बॅड डेट ह्या ऍडजस्टमेंट मध्ये होता. आरडीडी ही सुद्धा आपली ट्रायल बॅलन्स मध्ये होती. ठीक आहे. आता हे सगळं आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचं. हे 3500 टोटल येते आणि त्या 3500 मधून 1000 गेले, राहिले किती तुमचे 2500. आता त्याच्यानंतर आपण बघूया शेवटची ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्स आपण ऍडव्हान्स मध्ये पेड केलं असेल तर आपण त्याला काय म्हणतो, प्रीपेड असं म्हणतो. आणि एकूण किती पेड केलं ऍडव्हान्स मध्ये, 500 रुपये. म्हणजे राहिले की तुमचे हे 2000 रुपये. तर हे 500 रुपये कुठे येणार, तुमचे असेटला. काय म्हणून येणार, हे प्रीपेड इन्शुरन्स. जेवढी रक्कम आपण मायनस करतो तेवढीच रक्कम इथं आपण घेणार आहोत. ठीक आहे. आता सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहेत. आता आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. तर कॅल्क्युलेशन करूया. तर बघा हे 3 0 आहे तसे घेतले. 8 आणि 8 16 6 4 1 1 आणि 3 4 आणि हे 2,46,000 रुपये आपण याची टोटल आली या साईडची. आता या साईडची टोटल करून बघूया. ऑब्विसली तर कमी आहे म्हणून मी केलेले, कळतच ना तुम्हाला. 1,36,000 पुढवरची रक्कम. म्हणजे जर बघितलं हे 0 6 7 नंतर हे 6 आणि 1 7 आणि 3 आणि 1 1,37,760. आपल्याला काय करायचंय, 2,46,000. आता काय करायचंय आपल्याला, ह्या टीसी मधून म्हणजे 2,46,000 मधून आपल्याला वजा करायचे टीडी 1,37,760. ओके. तर वजा करूया. आता बघा हे 0 हे 0, 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 7 गेले 2, नंतर राहिले इथं किती तुमचे 5 झाले 15 आणि 15 मधून 7 गेले 8, राहिले इथं 3 3 गेले 0 आणि 2 मधून 1 गेला 1. तर हे 1,08,240. आपण काय करूया, इथं लिहूया 1,08,240 आणि इथं लिहा टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि हे रफ करा. हे मी इथं तुमच्या समजण्यासाठी लिहिलेलं आहे. तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट काढू शकता. बाय ग्रॉस प्रॉफिट मी थोडक्यात लिहितोय, तुम्ही थोडं फुल फॉर्म मध्ये लिहा. इथं लिहा 1,08,240. बघा हे एकाखाली एक घ्या म्हणजे तुमची बेरीज चुकणार नाही. आता इथं दोनच बॅलन्स आहेत म्हणजे 0 9 6 8. 1,08,690 ही क्रेडिटची बेरीज होते. आता ह्या साईडची बेरीज आपल्याला करायची. बघूया 1 2 3 4 5 6 7 8. एकूण 8 बॅलन्सेस आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8. 8 बॅलन्सेस आहेत. आपल्याला जर बेरीज करून घ्यायची असेल तर मग आपण काय करून घेऊया, इथं बघूया 0 0 हे 0 5 आणि 4 9 9 1 1 आणि 2 3 3 आणि 5 8 8 आणि 8 16 16 6 4 1 1 आणि 3 4 4 आणि 2 6
6 6 12, 12 6 18, 18 2 20, 20 2 22, 22 3 25, 25 2 27, 27 ला 7 हात चाले 1 1 आणि 1 2, तर 2 हे 27,600, एक मिनिट हातचा एक राहिला, तो 37,690 येतात. ठीक आहे. आता ही साईड जास्त आहे त्यामुळे आपण काय करायचं, 1,08,690 आणि इथं घ्या 1,08,690. 1,08,690 मधून आपल्याला 37,690 वजा करायचे. 0 0 6 मधून 6 गेले 0, 8 मधून 7 गेले 1 आणि 10 मधून 3 गेले 7. 71,000 रुपये ही हा जो फरक येतो याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स करंट अकाउंट, सॉरी, तर करंट अकाउंट मी थोडक्यात देतो, पुस्तकात बघून घ्या तुम्ही. आता इथं राम आहे आणि इथं कृष्ण आहे, रेशो काय दिलाय का नाही, तर मग हेच 71,000 रुपये आपल्याला दोघांमध्ये वाटून द्यायचे. मग हे बे एक बे, बे त्रिक 6, ओके, राहिला 1, नंतर मग हे काय तुमचे बे पंचे 10, राहिला 1, बे पंचे 10, तर हे 35,500, 35,500 इथं लिहा, 35,500, 35,500 आणि हेच आपल्या इथं लिहायचं. इथं घ्या बाय काय लिहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, किती घ्या 35,500 आणि इथं घ्या 35,500. हा बॅलन्स इथं चुकला होता त्यांचा, हा इथं त्यांचा चुकला होता, थोडस करेक्शन होत बघा. ह्या अकाउंट मध्ये जास्तीत जास्त काय करेक्शन होतात, तसं काही अडचण नाही. आपण बेरीज करून घेऊया. तर बघा हे 0 4 7 6 4 10, 10 5 15 ला 5 हात चाले 1 1 3 4, नंतर मग हे 0 0 5 5 आणि 8 13, 13 आणि 6 19, 19 आणि 8 27, 27 ला 7 हात चाले 1 1 3 4. तर आपल्याला काय करायचंय या ठिकाणी, बघा काय राहिलं असेल तर चुकून बघा, अरे यार काय चुकते माझं, 8 आणि 6 14, 14 आणि 8 22, 22 आणि 5 27, 27 ला 7 हात चाले 2, 2 आणि 5 3 5. ठीक आहे, हरकत नाही. आता बघा ही टोटल इकडे मानून घ्या, 57,500 आणि हे 45,740. आता इथं काहीच नाही म्हणजे काय 57,500, इथं घ्या टू बॅलन्स कॅरीड आउट आणि इथं काय आपला फरक काढावा, 45,700, 45 मधून 4 गेले, राहिले किती तुमचे 41, म्हणजे हे 41,750. बघा टोटल बघा 7 4 आणि 1 5, ओके. आता हे जे आहे डेबिटला फरक आलाय, ओके, आपल्या सर्वांना माहित आहे की नाही, काय माहित आहे, डेबिटचा फरक आपण क्रेडिटला ट्रान्सफर करतो. हा सुद्धा डेबिटचा फरक आपण कुठे ट्रान्सफर केला, हा क्रेडिटला केला. आता हा जो डेबिटचा फरक आहे तो क्रेडिटला ट्रान्सफर करणं आवश्यक आहे. तर इथं लिहा पार्टनर्स करंट अकाउंट आणि इथं राम आणि हे कृष्ण. तर मी डायरेक्ट आउटरला घेतो, हे 57,500 आणि हे 41,750 आणि या दोन्ही साईडची टोटल करून बघा, एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आहेत का बॅलन्स, बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4. ठीक आहे, तर मग हे त्यांनी इनरला घेऊन आउटरला घेतले, बेरीज करून बघा 4,02,040, हे 4,02,040, 4,02,040. ओके, तर अशा प्रकारे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो माय डिअर फ्रेंड्स, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.